नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे जोधपूरमध्ये बनवलेल्या श्रीरामांच्या मूर्तीचे डोळे काय आहे यामागील कथा आणि श्रीरामांच्या पादुकांची माहिती. तर श्रीरामांच्या मूर्तीचे डोळे, अयोध्येतील असलेल्या श्रीरामांच्या प्राचीन मूर्तीचे डोळे घडवण्याचे भाग्य मिळाले. वीरेंद्र सोनी काय म्हणतात ते बघूयात. भगवान श्रीरामांच्या मूर्तीचे डोळे जोधपूरच्या पल्लवांनी स्वतःच्या हाताने सोन्याचे बनवले होते. भगवान श्रीराम हे त्यांचे पूजनीय दैवत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्रीरामांचे भव्य मंदिर जवळपास तयार झाले आहे, हे आपल्याला माहीतच आहे. श्रीराम 22 जानेवारीला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. देशभरातील रामभक्त प्राणप्रतिष्ठेची तयारी करत आहेत. मंडपात स्थापित केलेली श्रीरामांची मूर्ती भव्य मंदिराच्या गर्भगृहात प्रतिष्ठित केली जाईल. श्रीरामांच्या मूर्तीच्या डोळ्यांबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राचीन मूर्तीचे सोन्याचे डोळे जोधपूरमध्ये कोरले गेले आणि बिकानेरमध्ये मीना लावलेल्या रंगांनी सजविले गेले. बिकानेरचे रहिवासी वीरेंद्र सोनी म्हणाले, भाग्यवान कोणाला म्हणावे? तर या प्रश्नाचे उत्तर मला काही दिवसांपूर्वीच मिळाले. मला 16 जून 2017 ही तारीख आठवते, जेव्हा मी पहिल्यांदा अयोध्येला गेलो होतो. त्यावेळी भगवान श्रीराम मंडपात विराजमान होते. नंतर मी 2-3 महिन्यातून एकदा अयोध्येला जाऊन श्रीरामांच्या चरणी डोके टेकवायला जात राहतो. तर श्रीरामांच्या आशीर्वादाने माझे मित्र, नातेवाईक आणि शहरातील लोक सुखरूप आहेत. या 7 वर्षात माझ्यात झालेल्या बदलाची जाणीव आहे. भक्तांचे दुःख फक्त देवालाच माहीत आहे, पण मी अभिमानाने सांगू शकतो की मी एक भक्त आहे जो भाग्यवान आहे, कारण मला प्रभू श्रीरामांचे डोळे बनवण्याचे काम मिळाले. 11 एप्रिलला सोन्याचे डोळे तयार झाले. वीरेंद्र सोनी पुढे म्हणाले, कलेचा अभ्यास करताना मी अनेक मंदिरातील मूर्तींचे डोळे बनवले. अयोध्येच्या श्रीराम लल्लाचे डोळे बनवण्याची तीव्र इच्छा होती. तेव्हा मी तिथे गेलो. मला अचूक माप हवे असल्याने अयोध्येत काही दिवसांपूर्वी ही बाब मी पुजाऱ्याला सांगितली. माझ्या गळ्यात नमुन्याच्या रूपात असलेले शक्तिनेत्र परिधान केले होते. मी ते पुजारी संतोष तिवारी यांना दाखवले. कदाचित त्यांना ही कलाकृती पहिल्याच नजरेत आवडली असावी आणि लगेच त्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला. दुसऱ्या दिवशी स्वतः पुजारी श्रीराम लल्लाचे जुने काढलेले डोळे घेऊन मी राहत असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये आले आणि ते माझ्याकडे दिले. प्रभूचे आधीचे डोळे माझ्यासोबत आहेत म्हणून मला भाग्यवान समजतो. पण ते पुन्हा म्हणाले, खऱ्या अर्थाने जेव्हा माझ्या हातांनी बनवलेल्या सोन्याच्या डोळ्यातून जगाकडे पाहणारे प्रभू राम संपूर्ण भारतावर आपला आशीर्वाद देतील, त्यावेळी मी स्वतःला पूर्ण भाग्यवान समजेल. 11 एप्रिल रोजी सोन्याचे डोळे तयार झाले होते. 15 जुलै रोजी अयोध्येचे पुजारी संतोष तिवारी यांनी सांगितले, भगवान श्रीराम लल्ला यांच्या सूचनेनुसार 17 जुलै रोजी प्रभू श्रीराम यांचे मी बनवलेले डोळे लावले आहेत. मी माझ्या पुतण्याला सोन्याचे डोळे बनवण्यास सांगितले होते. तेव्हा भगवान श्रीराम लल्लाचे डोळे रंगवून तयार करण्यासाठी सुमारे 5 दिवस लागले. अयोध्येतील तंबूत असलेल्या भगवान श्रीरामांच्या मूर्तीचे डोळे जोधपूरच्या पल्लवांनी स्वतःच्या हाताने सोन्याचे बनवले होते. भगवान श्रीराम हे त्यांचे पूजनीय दैवत असल्याचे त्यांनी सांगितले. हे सौभाग्य त्यांना त्यांच्या काकांकडून मिळाले. प्रभू श्रीरामांचे डोळे सोन्याचे बनवण्यासाठी त्यांना 3 दिवस लागले. 3 दिवसात सोन्याचे डोळे तयार झाले. पल्लवचे वडील राजेश सोनी हे सांगतात, डोळे बनवण्याच्या कामामध्ये खूप मेहनत घेतली. पल्लवचे वडील राजेश सोनी म्हणाले की पल्लववर भगवान श्रीरामांचा आशीर्वाद इतका होता की त्याने वयाच्या 12व्या वर्षी जडवण्याचे काम सुरू केले. प्रभू श्रीरामांचे डोळे बनवण्याचे काम मिळाल्यावर
त्याला खूप आनंद झाला. त्याने डोळे बनवण्यासाठी मनापासून काम केले आणि 3 दिवसात सोन्याचे डोळे तयार झाले. अयोध्येतील मंडपात प्रभू श्री रामलल्ला यांच्या शृंगाराच्या वेळी सोन्याचे डोळे लावले जातात आणि त्या डोळ्यांपैकी एक डोळे जे जोधपूर आणि बिकानेर येथील सोनी परिवाराने बनवला आहे. तर आता आपण जाणून घेऊयात पादुकांबद्दल. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या नव्याने बांधलेल्या मंदिरामध्ये अभिषेक केला जाणार आहे. तर तसेच अभिषेकानंतर तेथे प्रभूच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत. सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत. प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी 19 जानेवारीला पादुका अयोध्येत पोहोचतील. हैदराबादच्या श्री चल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका बनवल्या आहेत. गेल्या रविवारी त्यांना रामेश्वर धाम येथून अहमदाबाद येथे आणण्यात आले आहे. SG महामार्गावर असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. येथून सोमनाथला ज्योतिर्लिंग धाम, द्वारकाधीश नगरी आणि नंतर बद्रीनाथसारख्या धाममध्ये नेण्यात येईल. या चरण पादुका 1 किलो सोने आणि 7 किलो चांदीपासून बनवल्या गेल्या आहेत. यामध्ये मौल्यवान रत्नांचाही वापर करण्यात आला आहे. अहमदाबादला पोहोचलेल्या पादुकांची भेट बालाजी मंदिराचे विश्वस्त के सुब्बरायडूने ते डोक्यावर ठेवले आणि मंदिराच्या आत नेले आणि श्री बालाजी मंदिराच्या पंडितांनी विशेष पूजा केली. त्यानंतर अनेक भाविकांनी श्रीराम पादुकांचे दर्शन घेतले. काही भाविकांना ते डोक्यावर धारण करण्याचे सौभाग्यही प्राप्त झाले. श्री चल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी या श्रीराम पादुकांसह 41 दिवस अयोध्येची परिक्रमा केली होती. त्यानंतर गेल्या 2 वर्षापासून या पादुका रामेश्वर ते बद्रीनाथपर्यंतच्या सर्व प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेऊन विशेष पूजा केल्या जात आहेत. आता या चरण पादुका अहमदाबादहून सोमनाथ द्वारका येथे नेण्यात येईल. तेथून या चरण पादुका बद्रीनाथ मंदिरात पोहोचतील. त्यानंतर अयोध्येच्या श्रीराम मंदिरात पादुका बसवण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.